अनिसचे डॉक्टर श्याम मानव यांनी फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। पोलीस खातं मालकाच्या इशाऱ्यावर वागतं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तसंच लोकांची लुबाडणूक करणाऱ्या देवेंद्र कृष्ण महाराज यांना राज्यभर घेऊन मंत्री फिरतायत असा आरोप त्यांनी केलाय। या सरकारला उलथवण्याची वेळ आता आलेली आहे असाही त्यांनी आरोप केलाय। आता मी तक्रार केली, यावेळी शासनाच्या कमिटीच्या माध्यमातून तक्रार केली आणि तरीही पोलीस ऍक्शन घेत नाही हा माझा पहिला अनुभव। ज्या पोलीस कमिशनरने आयपीएस असताना सुद्धा साधे कायदे न वाचता या पद्धतीने जाहीर स्टेटमेंट करणं आणि मला लेखी उत्तर पाठवण्याचं घडलं, हे का घडलं असेल? कारण या देवेंद्र कृष्ण महाराजांना आणण्यामध्ये बीजेपीचे लोक होते। यांच्या पायावर डोकं ठेवणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री होते आणि तेच पोलीस खात्याचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी संकेत दिला म्हणून पोलीस त्यांच्यावर कायदा वापरायला तयार नाही। हे स्पष्ट दिसतं की 5-7 वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनीच ऍक्शन घ्यावी या पद्धतीचा आदेश आणण्याच्या ऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाही, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा समजतो, त्याच मालकाचं सरकार आपण का उलथवून टाकू नये, बदलवून टाकू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।